Welcome you all again on our educational channel Moral English Guru. Friends, in this video we will learn the second part of the lesson Into the Wild by Kiran Purandare. And friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin the second part of the lesson Into the Wild. This part has been extracted from Sea and Traveler magazine published by Land Rover India. लँड रोवर इंडिया यांनी पब्लिश केलेल्या एका मॅगझिनमधून हा पार्ट घेतलेला आहे. हा पार्ट शा जंग जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आहेत त्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यांच्या जीवनाला एका प्रसंगाने कशी कलाटणी मिळाली, वन्य प्राणी आणि मानवी जीवन यांच्यामध्ये होणारा जो वारंवार संघर्ष आहे तो आपल्याला टाळता आला पाहिजे आणि तो टाळता येण्यासाठी शा जंग यांनी BCRTI या संस्थेची पण स्थापना केली, ज्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जंगलाच्या शेजारी असलेल्या लोकांना एक प्रशिक्षण दिलं, शिक्षण दिलं, ज्यांच्या माध्यमातून त्यांना आता आपलं अर्निंग्स पण कमवता येत आहे आणि आता जंगली प्राण्यांबद्दल या लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना पण निर्माण झाली. चला तर पाहूया सेकंड पार्ट ऑफ द लेसन इनटू द वाइल्ड. शा जंग इज अ वाइल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, man animal conflict resolution seeker and lodge owner, all rolled into one. शा जंग हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्यासोबतच मूवीजमध्ये पण ते फोटोग्राफी करतात, पिक्चरायझेशन करतात, कॅमेरामॅन असतात. त्यासोबतच बिग कॅट ट्रॅकर, बिग कॅट म्हणजेच टायगर, लॉयन, लेपर्ड्स etc. त्यासोबतच मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन म्हणजे मानव आणि प्राण्यांमध्ये जो काही संघर्ष होतो तर त्या संघर्षावर एक सोल्युशन काढण्याचं काम करणारे ते आहे. त्यासोबतच ते लॉज ओनर आहे, त्यांचा रेस्टॉरंटचा एक बिझनेस आहे. म्हणजेच काय, ऑल रोल्ड इंटू वन. ते सर्वच गुण त्यांच्यामध्ये आहे, वेगवेगळे कामं ते ॲट अ टाईम करतात. When he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conversing the planet's riches. आजचा हा जो प्रसंग आहे किंवा हा जो सेकंड पार्ट आहे दॅट इज रिलेटेड टू द जंगल ऑफ नगरहोल. हे जंगल जे आहे त्याला राजीव गांधी नॅशनल पार्क असंही म्हटलं जातं. ज्यावेळेला शा जंग या जंगलामध्ये नसतात त्यावेळेला ते कुठेतरी दूरवर आफ्रिकेमध्ये एखाद्या मोहिमेवर असतात किंवा एखाद्या कुठल्या तरी आर्ट गॅलरीजमध्ये त्यांनी काढलेल्या चित्रांचं त्या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं असते किंवा एखाद्या स्टेटच्या कॅपिटलमध्ये त्यांची असे प्रदर्शनं असतात किंवा ते ज्या लोकांना वृक्ष किंवा वाईल्ड लाईफ याबद्दल आवड आहे तर अशा लोकांसोबत ते कन्व्हर्सिंग करत असतात, चर्चा करत असतात. शाज recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the felines or a career dedicated to finance. आता या पाठामध्ये एक असा प्रसंग आहे जो अत्यंत स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे. ज्या प्रसंगानंतर शा जंग यांचं जे करिअर होतं ॲक्च्युली ते फिनान्स सेक्टरमध्ये काम करायचे, परंतु त्या प्रसंगानंतर ते फेलिन्स म्हणजे बिग कॅट्स म्हणजे टायगर, लॉयन किंवा लेपर्ड्स यांना म्हटलेलं आहे फेलिन्स. कॉल ऑफ द फेलिन्स म्हणजे वन्य प्राण्यांची एक आर्तहाक. म्हणजे वन्य प्राण्यांच्या सुद्धा भरपूर समस्या होत्या, त्या समस्या समजणारा कोणीही नव्हता. तर असं आपण या ठिकाणी समजूया की वन्य प्राण्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात वन्य प्राण्यांनी एक हाक शाजला दिली, एक कॉल केला. त्या कॉलला ॲन्सर म्हणून तो या क्षेत्रामध्ये उतरला. शा जंग त्यापूर्वी फिनान्स सेक्टरमध्ये काम करायचे. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. वी वेअर ॲट अ जंक्शन. द डिअर वेअर कॉलिंग. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लेपर्ड. आता शा जंग एका प्रसंगाचं वर्णन करत आहे ज्या प्रसंगानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडला आणि त्यांना वाईल्ड लाईफबद्दल आकर्षण वाटायला लागलं. वन्य प्राण्यांबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी विशेष करता येईल का याचाही त्यांनी शोध घेतला. तर तो प्रसंग होता एका संध्याकाळचा. त्यावेळेला ते कुठल्या तरी जंक्शनला होते, म्हणजे कुठलं तरी रेल्वेचं जंक्शन असावं. हरणांचा आवाज येत होता
आता आपल्या गाडीने प्रवास करत असताना रस्त्यावर एका ठिकाणी एक वळण आलं. ते असं वळण होतं की समोर काय आहे हे आपण या ठिकाणाहून पाहू शकत नव्हतो. म्हणून त्या टर्नला म्हटलेलं आहे ब्लाइंड टर्न. समोर गेल्यावर त्या रस्त्यावर एक म्हातारा लेपर्ड बसून आहे असं शाजला दिसलं. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. ही ओनली हॅड 3 कॅनिन्स. हिज आईज वेअर सॅगिंग. रस्त्यामध्ये बसून असलेला तो म्हातारा लेपर्ड असा दिसत होता की ही वॉज पास्ट हिज प्राईम. ही वॉज नॉट इन अ गुड हेल्थ. पास्ट हिज प्राईम म्हणजे नॉट इन अ गुड हेल्थ. द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. आता तो म्हातारा झाल्यामुळे जंगल आणि जंगलातले बाकीचे प्राणी आता त्याला काही फार महत्त्व देत नव्हते, त्याला घाबरत नव्हते. त्याला शिकार मिळवणंही फार कठीण जात होतं. याला म्हटलेलं आहे द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. त्याचे डोळे सुजल्यासारखे वाटत होते. असं वाटत होतं की तो फारच आजारी आहे. Close to this leopard was another very young good-looking male who was soon to come into his prime. आता याच म्हाताऱ्या लेपर्डच्या बाजूला एक यंग मेल लेपर्ड बसून होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की त्यात जंगलाचा ताबा आता हाच घेणार आहे. म्हणजे जणू काही तोच या जंगलाचा राजा होणार आहे. It was like looking at the past and the present. It was clear that there was going to be a fight. Unfortunately, the sun was setting and we had to leave. त्या दोन्हीही लेपर्डला पाहून शाजला असं वाटलं की एकाच लेपर्डचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ जणू तो पाहत आहे. आता ती वेळ सूर्यास्ताची असल्यामुळे आता नेमकं पुढे काय होणार हे ते पाहण्यासाठी शाज त्या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नव्हता. कारण आता सूर्य डुबणार होता, सूर्यास्त होणार होता. म्हणून आता शाज त्या ठिकाणाहून निघून गेला. But the next morning, I went back to the spot. Sitting on a high rock was that young leopard. Blood was dripping from a gush across his face. He sat there like he was king of the jungle. आता काल काय घडलं किंवा काय घडणार याची उत्सुकता शाजला होतीच. म्हणून दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला शाज त्या ठिकाणी परत गेला आणि तिथं गेल्यानंतर त्यानं पाहिलं तर तो जो यंग लेपर्ड होता तो एका उंच खडकावर एखाद्या राजाप्रमाणे बसून होता आणि त्याच्या चेहऱ्यावर काही गश म्हणजे जखमा होत्या. त्या जखमांमधून ब्लड वॉज ओझिंग. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. आता तो यंग लेपर्ड ज्या अवस्थेमध्ये, ज्या कंडिशनमध्ये, ज्या ऐटीमध्ये त्या खडकावर बसून होता तो त्याचा तोरा पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की त्याने काल त्या ओल्ड लेपर्डला युद्धामध्ये हरवलेलं असेल आणि आता तो त्या जंगलाचा राजा झाला. त्या यंग लेपर्डसाठी ॲज अ किंग इट वॉज अ बिगिनिंग. आणि त्याचप्रमाणे आता शाज म्हणतो की माझ्याहीसाठी ही एक वेगळ्या प्रकारची बिगिनिंग होती, वेगळी एक सुरुवात होती. या प्रसंगानंतर माझंही जीवन बदललं. वन्य प्राण्यांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे असं त्याला या प्रसंगानंतर वाटायला लागलं. Photographs of that leopard, the victor, Scarface, as Shaz named him, not only made Shaz famous among India's wildlife community, but also led to Shaz's enviable reputation as a chronicler of the wild. तो जो विजेता लेपर्ड होता, जो यंग होता, तो आता त्या जंगलाचा किंग होता. त्याला शाजने नवीन नाव दिलं होतं व्हिक्टर आणि दुसरंही नाव दिलं होतं स्कारफेस. स्कारफेस म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर काही जखमांच्या खुणा आहेत. तर शाज म्हणतो की त्या स्कारफेसने किंवा त्या व्हिक्टरने मला खूपच फेमस बनवलं. केवळ फेमसच बनवलं नाही तर मला क्रोनिकलर म्हणजे एक वाईल्डचा जणू काही मी इतिहासकार आहो असं लोकांना माझा हेवा वाटावा एवढं माझं रेप्युटेशन तयार केलं. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स, हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेमेसिस टायगर्स. आता स्कारफेस या लेपर्डचं मी फोटोग्राफिंग करत होतो त्याच वेळेला मला इतरही लेपर्ड्स आढळले, त्यांचे मेट्स आढळले जसे की टायगर्स. I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking Scarface. आता स्कारफेसला ट्रॅकिंग करतानाच मला आता एक नवीनच लेपर्ड आढळला ज्याला मी नाव दिलं साया. आणि माझं जे वर्क आहे त्याचा मुख्य जो सूत्रधार आहे किंवा त्या वर्कचं जे मुख्य पात्र आहे
ज्याला गृहीत धरून मी माझं वर्किंग करत आहे, तो प्रोटॅगॉनिस्ट आहे साया, जो मला सापडला स्कारफेसला ट्रॅकिंग करताना. आणि स्कारफेसनं तर मला फार प्रसिद्ध केलंच, खूप नेम आणि फेम मला दिलं, पण तेवढंच नेम आणि फेम मला त्या सायाने सुद्धा दिलं. साया म्हणजे काय? ब्लॅक पॅन्थर. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, the behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements. आता मला आढळलेला हा जो साया नावाचा ब्लॅक पॅन्थर होता, तो कदाचित या जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर असेल की ज्याचं बिहेवियर मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं आणि त्यावर मी डॉक्युमेंटेशन केलं, त्याच्या मुवमेंट्सला ट्रॅकिंग केलं. So far, all the research on the animal has been done through camera traps. Through many months of toil, Shaz has managed to collect precious footage, including that of the animal mating, to piece together the incredible landscape of the Black Panther's life. आता शाजने हे जे काही केलं होतं त्याला फार टॉईल म्हणजे फार परिश्रम लागले होते. हे काही सहजासहजी झालं नव्हतं. त्यानं हा जो रिसर्च केला होता त्याला फार वेळ लागला होता, कारण हा कॅमेरा ट्रॅप्स असतो. कारण कॅमेरा एखाद्या ठिकाणी बसवावा लागतो किंवा आपल्याला अशा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबून आपल्याला ट्रॅपिंग करावं लागतं. हे ट्रॅपिंग काही सहजासहजी होत नाही, कारण एखादा लेपर्ड काही आपण बोलावल्याने तो त्या ठिकाणी येणार नाही. तर याला फार मेहनत लागते, फार परिश्रम लागते, फार महिने यामध्ये गेले आणि त्यानंतर बरेचसे त्याला प्रेशियस असे फुटेज मिळाले. बऱ्याचशा ॲनिमलचे मीटिंग म्हणजे ॲनिमलचं जे एकमेकांसोबतचं जे मिलन असतं किंवा वेगवेगळे त्यांच्या जीवनामधले जे काही प्रसंग आहे त्या प्रसंगाची संबंधित भरपूर सारे फुटेज शाजला त्याच्या कॅमेऱ्यामध्ये टिपता आले आणि या सर्वांना पीस टुगेदर म्हणजे त्यांना त्या सर्व फुटेजला एकत्र करून एक इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ त्या ठिकाणी तयार करता आलं. हे काम करताना शाजला फार मेहनत घ्यावी लागली, परंतु जगामध्ये पहिल्यांदा कोणीतरी असं एक महान काम केलं होतं की ब्लॅक पॅन्थरच्या जीवनावर असं काही महान कार्य या अगोदर कोणीच केलं नव्हतं. त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर शाजसाठी ती फार मोठी उपलब्धी होती. इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट इन द लाईफ ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर लाईक शाज. Saya, Scarface and Pardus, the leopard that lost to Scarface, have also led Shaz down a different path of discovery. आता त्यानं निरीक्षण केलेल्या वेगवेगळ्या लेपर्डच्या माध्यमातून आता त्याला एक नवी ऊर्जा मिळाली होती आणि वेगवेगळ्या मार्गावर जाऊन वेगवेगळी डिस्कवरी करावी, नवं संशोधन करावं असं त्याला आता वाटू लागलं होतं. Learning about them and the loss to their habitat has led Shaz to create the Buffer Conflict Resolution Trust of India, म्हणजेच BCRTI. It's an agency that educates villagers who live on the fringe of the forest on the importance of conservation. वन्य प्राण्यांच्या निवासस्थानांचा, त्यांच्या जंगलांचा, त्यांच्या हॅबिटॅट्सचा जो काही ऱ्हास होत होता, जे त्यांची निवासस्थानं नष्ट होत होते, जंगल कमी होत होते आणि त्यामुळे आता मानव आणि वन्य प्राणी यांच्यामध्ये जो काही संघर्ष वाढत होता त्यावर एक सोल्युशन म्हणून शाजने आता एक नवं इन्स्टिट्यूशन ओपन केलं. त्याचं नाव होतं BCRTI, म्हणजेच बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. म्हणजे या माध्यमातून आता त्याला कॉन्फ्लिक्ट जे काही आहे, जो काही गोंधळ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याला रिझोल्युशन करता येत होतं किंवा तो आता त्यावर उपाययोजना करणार होता. त्यासोबतच BCRTI म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून खेड्यातल्या लोकांना एज्युकेशन देणे, त्यांना जंगलाचं महत्त्व समजावून सांगणे आणि जंगलाला आपण कसं कन्झर्व केलं पाहिजे, प्रिझर्व केलं पाहिजे याबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी सुद्धा शाजने BCRTIच्या माध्यमातून प्रयत्न करणे सुरू केले. आणि हा उपक्रम त्याने फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाच्या शेजारी किंवा जंगलाच्या काठावर जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये असा उपक्रम त्याने सर्वप्रथम सुरू केला. कारण हा उपक्रमच मुळात जंगल वाचवण्यासाठी होता आणि जंगलापासून ज्या लोकांना धोका होता ते लोक म्हणजे जंगलाच्या काठावर असणारे लोक, म्हणून त्याने हा उपक्रम सर्वप्रथम त्या ठिकाणी सुरू केला आणि जंगलाच्या शेजारच्या गावांमध्ये जाऊन त्या लोकांना हे महत्त्व सांगायला त्याने सुरुवात केली. We are in the heart of the man-animal conflict zone, explains Shaz.
शाज म्हणतो की आपण मानव आणि प्राणी यांचा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे झोनबद्दल, म्हणजे कोणता झोन मानवाचा आणि कोणता झोन ॲनिमलचा हेच कळायला मार्ग नाही. आणि या गोंधळाच्या हृदयामध्ये किंवा सेंटर पॉईंटला आपण आहो, असं शाजला या ठिकाणी म्हणायचं आहे. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नगर होल. आणि नगर होलचा जर विचार केला की त्या ठिकाणी असं कुठलंही बफर झोन नाही. बफर झोनचा या ठिकाणी अर्थ असा आहे की जंगल आणि आजूबाजूला असलेले खेडे. तर जंगलातले वन्य प्राणी हे खेड्यामध्ये जातात, मानवाला नुकसान करतात. तर याला कारण असं आहे की एकतर त्या जंगलाला कुठलं प्रोटेक्शन नसतं किंवा कुठलं कंपाऊंड नसतं. त्यामुळं जंगल आणि गाव यांच्यामध्ये काहीतरी सेपरेशन असलं पाहिजे. त्याला सेपरेट करण्यासाठी कुठला तरी एखादा झोन असला पाहिजे. त्या झोनवर असं काहीतरी असलं पाहिजे की ज्याच्यामुळं गावातल्या लोकांना जंगलापासून सुरक्षा वाटेल आणि प्राण्यांनासुद्धा गावातल्या लोकांपासून सुरक्षितता वाटेल. असा काहीतरी झोन त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे बफर झोन. द कोअर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स व्हेअर द फील्ड्स बिगिन. In dry season, elephant and wild boar incursions into fields are very common. Older leopards like pardus who have lost territory in the forest often carry away livestock from villages. This creates resentment among locals towards the animals on occasions, leading to unpleasant situations. आता या जंगलाच्या अवतीभोवती कुठलंही बफर झोन नसल्यामुळे ज्या ठिकाणी जंगल संपतं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची शेती सुरू होते. आणि त्यामुळं काय होतं की या जंगलातले बरेचसे प्राणी शेतकऱ्यांना त्रास देतात, त्यांच्या शेतीमध्ये जातात. इन्कर्जन्स म्हणजे हल्ले करतात. ड्राय सीझन्समध्ये एलिफंट त्यांच्या शेतीमध्ये जातात, तर कधी वाईल्ड बोअर्स. तर अशामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं. आणि जंगलामधले जे काही ओल्डर लेपर्ड्स असतात किंवा जे काही ओल्डर प्राणी असतात, जसे की पार्डसप्रमाणे, की ज्यांचं आता जंगलामध्ये फार काही भागत नाही किंवा जंगलामध्ये ते शिकार मिळवू शकत नाही, तसे वयस्कर प्राणी शेतकऱ्यांचे जे पशुधन आहे लिव्हस्टॉक, ते गावामध्ये जाऊन त्यांचं पशुधन त्या ठिकाणाहून पळून आणतात. आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक रिसेंटमेंटची भावना, म्हणजे रागाची संतापाची भावना निर्माण होते. तर हे असं होत असल्यामुळं एकंदरच या वन्य प्राण्यांबद्दल, त्या जंगलांबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये किंवा त्या जंगलाच्या अवतीभोवती असलेल्या परिसरातील लोकांच्या मनामध्ये एक अनप्लीझंट भावना असते आणि एक अनप्लीझंट सिच्युएशन त्या ठिकाणी उत्पन्न झालेली असते. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI, अम्ब्रेला शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ ओकेशनल ट्रेनिंग. आता BCRTIच्या माध्यमातून आता शाजने लोकांना अम्ब्रेला वगैरे पुरवायला सुरुवात केली. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग्स म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षणं द्यायला सुरुवात केली. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि हे एज्युकेशन देताना आता त्याचा एज्युकेशनचा मुख्य उद्देश आहे की जंगलाचं कन्झर्वेशन झालं पाहिजे आणि त्यासोबतच या क्षेत्रामध्ये टुरिझम वाढला पाहिजे. टुरिझम वाढल्यामुळे टुरिस्ट येतील आणि त्या टुरिस्टच्या माध्यमातून एक करन्सी या व्यवसायामध्ये उत्पन्न होईल, पैसा येईल. तो पैसा इथल्या प्रशिक्षित लोकांना मिळाला पाहिजे आणि जर हा पैसा मिळाला तर लोकांना पैसे मिळतील, टुरिस्टला टुरिझम करता येईल आणि त्यानिमित्ताने सर्वच लोक खुश राहतील आणि जंगलाचं सुद्धा संवर्धन केले जाईल. हा एक फार मोठा उदात्त असा दृष्टिकोन शाजने BCRTIच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city. आणि असा उपक्रम आता शाज राबवत असल्यामुळे त्या नगरहोल जंगलाच्या आजूबाजूला जे काही रेस्टॉरंट आहे, जे काही लॉज आहे किंवा जे काही रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या व्हिजिटर्सच्या माध्यमातून आता या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे. आणि म्हणून या लोकांना आता फार दूरच्या शहरामध्ये जाऊन काम करण्याची गरजही वाटणार नाही. त्यांना आपल्या स्थानिक परिसरातच एक रोजगाराची चांगली संधी शाजने निर्माण केलेल्या BCRTIच्या माध्यमातून
त्याने उपलब्ध करून दिली. त्यासोबतच रिसॉर्टला व्हिजिट करणारे जे लोक असतात तेही या खेड्यातल्या लोकांना वेगवेगळे टेक्निक्स, वेगवेगळे स्किल्स यांचं ट्रेनिंग देतात आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये एक स्किल डेव्हलप करण्यासाठी सुद्धा या लोकांना फार मोठी मदत करतात. Madegowda is one of such local agriculturists who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the Bison. आता बायसन नावाच्या एका संस्थेकडून एक नॅचरलिस्ट म्हणून मदेगौडा यांना सर्टिफाईड करण्यात आलेलं आहे. हे मदेगौडा सुरुवातीला त्या क्षेत्रामध्ये शेती करत होते. ते शेतकरी होते आणि त्यांचं शेतसुद्धा जंगलाला लागून होतं. In the past, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane to such animal attack. आता मदेगौडा सांगतात की मागील बऱ्याच वर्षांमध्ये जवळजवळ वर्षाचं जे काही पीक येत होतं त्यापैकी ऑलमोस्ट 80% हे सर्व नष्ट केल्या जात होतं वाईल्ड ॲनिमल्समुळे, त्यांच्या अटॅक्समुळे. तेच मदेगौडा आता पुढे म्हणतात, आय यूज टू हेट देम. मी त्या वन्य प्राण्यांचा सुरुवातीला खूप हेट करायचो, मला त्यांचा फार राग यायचा. बट नाऊ आय हॅव लर्न हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. पण आता मला त्या वन्य प्राण्यांचं महत्त्व कळालेलं आहे की ते किती महत्त्वाचे आहे आणि त्यांना प्रोटेक्ट करणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे. ही सेज, आय हॅव नोन दिस जंगल फॉर 35 years. I know where the animals are and I realize I can guide visitors and get paid for it. In a way, the animals are paying me back. मदेगौडा समोर सांगतात की मी या जंगलाला 35 वर्षापासून ओळखतो. कोणता प्राणी कुठे आहे हे मला नक्कीच माहीत होतं. मी ते रिअलाईज करू शकतो आणि त्यामुळे मी व्हिजिटर्सला गाईड करू शकतो आणि हे केल्यामुळे मला पेमेंट मिळते. हे पेमेंट मला त्या प्राण्यांमुळे मिळते आणि एका अर्थाने जर विचार केला तर हे प्राणी मला आता पेमेंट करत आहे, मला पेड करत आहे. म्हणजेच काय तर ज्या प्राण्यांचा मी सुरुवातीला तिरस्कार करत होतो तेच प्राणी आता मला माझ्या रोजगाराचं साधन म्हणून फार महत्त्वाचे झालेले आहे. तर या सर्व गोष्टीचं श्रेय द्यावं लागेल शाजला, ज्याने BCRTIची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून वन्य प्राण्यांचं प्रिझर्वेशन, त्यांचं कन्झर्वेशन आणि त्यासोबतच सेफ्टी ऑफ द व्हिलेजेस अराउंड द जंगल एरिया हा दृष्टिकोन त्याने ठेवून एक नवी योजना या ठिकाणी आखली आणि टुरिझमला बढावा दिला. The forest have taught me many things. For instance, listening is a sense far more important than sight. You have to switch off your vehicle, sit and listen, for the forest is constantly communicating through the voices of birds and animal. He explains. शाज म्हणतो की जंगलाकडून मलाही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं मला एक गोष्ट शिकायला मिळाली की पाहण्यापेक्षा किंवा दिसण्यापेक्षा ऐकणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण जंगलामध्ये ज्यावेळेला आपण फोटोग्राफी करतो त्यावेळेला आपल्या नजरेमध्ये फार गोष्टी येत नाहीत, परंतु ज्या काही गोष्टी अवतीभोवती आहेत त्या आपल्याला केवळ ऐकण्यावरून समजाव्या लागतात. तो परत म्हणतो की जर तुम्हाला जंगलामध्ये काही चिवचिवाट किंवा प्राण्यांचं ऐकणं, बोलणं, त्यांचा आवाज ऐकायचे असतील किंवा जंगलामध्ये जे काही कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग चालू असतं, प्राण्यांचं एकमेकासोबत जे काही कम्युनिकेशन असतं त्यांच्या वेगवेगळ्या साऊंड्सच्या माध्यमातून, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या आणि आपलं व्हेकल स्विच ऑफ करा, आवाज बंद करा आणि शांत मनाने तुम्ही ऐका. तुम्हाला दिसेल की जंगल कधीच शांत नसतं, ते परस्परांशी कॉन्स्टंटली कम्युनिकेट करत असतं. जर तुम्ही त्या ठिकाणी आले तर तुम्हाला पक्ष्यांचे आणि ॲनिमलचे आवाज ऐकायला मिळतील आणि तुम्ही ही गोष्ट मान्य कराल. ही एक्सप्लेन्स. Tracking an animal also teaches you life lesson. The Black Panther has taught me patience, but above all, it has taught me to never stop discovering. There are just so many amazing experiences to learn and share with the world. शाज या ठिकाणी परत सांगतो की एखाद्या ॲनिमलला ट्रॅक करताना तुम्हाला तुमच्या जीवनाचे बरेचसे लेसन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातूनही शाजला असाच एक लेसन मिळालेला आहे. ब्लॅक पॅन्थरने त्याला पेशन्स शिकवलेला आहे, धैर्य ठेवायचं शिकवलेलं आहे, शांतता, संयम कसा ठेवावा हे ब्लॅक पॅन्थरने त्याला शिकवलेलं आहे. आणि याही वर तो म्हणतो
की ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून त्याने मला आणखीन एक गोष्ट शिकवली, ती अशी आहे की नेवर स्टॉप डिस्कवरिंग. म्हणजे कधीही डिस्कवरिंग करायचं थांबायचं नाही. म्हणजे आपलं संशोधन हे नेहमीच चालू ठेवायचं, कधीच त्यामध्ये खोडंबा करायचा नाही, कधीच त्याला थांबवायचं नाही. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. आता शाज म्हणतो की माझ्या जीवनामध्ये असे बरेचसे अमेझिंग एक्सपिरियन्सेस आहे की जे मी शिकलो किंवा मला शिकावेसे वाटतात आणि लोकांसोबत शेअर करावेसे वाटतात. असे भरपूर इन्सिडेंट्स माझ्या जीवनामध्ये घडलेले आहे. सो फ्रेंड, दिस इज द सेकंड पार्ट ऑफ दिस लेसन इन विच वी लर्न शाज एफर्ट टू मेक पॉझिटिव्हिटी, to create positivity among the people who were horrified by the attacks of wild animals. But nowadays he has changed their mentality, and that wild animals which were the cause of hatred before, now they are praiseworthy and giving payments to the people of that villages. So this is a massive change brought by Shaz, and this is the end of this lesson. And friends, I hope you might have understood this lesson properly. This was the summary of 1.6 into the wild. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर बीइंग विथ मी.